अजित, धन्यवाद की तुम्ही भाजपचे प्रवक्ते असताना सुद्धा माझ्याबद्दल एवढ्या चांगल्या शब्दामध्ये बोलले. बाजू घेतली, ते म्हणाले तुम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होतं असं म्हणतायत ते. आणि मला असं वाटतं की हे खरं हे असं वातावरण कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असलं पाहिजे. अजितनी सांगितलं ते बरोबर आहे. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोन्हीमध्ये बऱ्यापैकी बंडखोरी झाली किंवा एकमेकांच्या जागांवरनं वादविवाद झाले. परंतु महायुतीने ते वादविवाद त्या ठिकाणी मिटवण्याचे प्रयत्न केले आणि सगळी यंत्रणा त्या पद्धतीने कामाला लागली. या उलट महाविकास आघाडीमध्ये बऱ्याचशा जागा अशा होत्या की चर्चा होण्याच्या आधी एबी फॉर्म दिले गेले. त्यामध्ये शिवसेना गटाकडनं बऱ्याच ठिकाणी असे एबी फॉर्म दिले गेले आणि मग काँग्रेसनी पडती बाजू घेतली. याचा फटका खूप बसला. म्हणजे आम्ही अगदी कळकळीने सांगत होतो की आम्ही म्हणून नाही, पण निवडून येणारा उमेदवार किंवा जातीय समीकरण, सामाजिक समीकरण असा क्रायटेरिया लावला गेला पाहिजे. परंतु ह्या जागा वाटपाचा घोळ थोडासा जास्त काळ चालला आणि त्याचा सुद्धा फटका आम्हाला विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी हा फटका बसला आणि एकमेकांबद्दल मतांमध्ये हे झालं. आता मला असं होतं की मी अपक्षच लढणार आणि मी ती लढण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु शेवटी एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष आणि काँग्रेसची जुन्या काळापासूनची कार्यकर्ती म्हणून मी विचार केला की माझ्या उभा राहण्यामुळे समोरच्या पक्षाला तो फायदा व्हायला नको, म्हणून मी माझी माघार घेतली कुठल्याही अटी शर्ती शिवाय. परंतु हे जर तिकीट वाटपामध्ये जर थोडासा व्यवस्थित विचार केला गेला असता, निवडून येणाराच कॅन्डिडेट हा क्रायटेरिया ठेवला असता, तर अजूनही आपल्या जागा काही वाढल्या असत्या. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की कुठेतरी लोकसभेच्या वेळेला जसं भाजप काही अंशी गाफील राहिलं, महायुती काही अंशी गाफील राहिली, तसं विधानसभेच्या बाबतीत झालं का? महाविकास आघाडी गाफील राहिली? लोकसभेच्या विजयानंतर महाविकास आघाडीला असं वाटलं की आपण सगळं काही अलबेल आहे आणि त्या पद्धतीने एक आमच्यामध्ये एक थोडंसं असं होतं की नाही, आता लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आम्हाला मतदान झालं, लोकांनी बाहेर येऊन मतदान केलं आणि मग तसंच मतदान महाविकास आघाडीला विधानसभेला होईल. त्यामुळे थोडंसं असं होतं की आपणच जिंकून येणार. या उलट महायुतीने जे काही सगळं करेक्टिव्ह मेजर्स घेतले, ज्या पद्धतीने मग त्यांनी लाडकी बहीण, खरं तर मतांची कडकी झाली म्हणूनच बहीण आठवली ही वस्तुस्थिती आहे, परंतु ती योजना आणून ती सक्सेसफुल केली. महिलांपर्यंत कसे पैसे जातील याच्यावर काम केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नक्की फायद्याच्या झाल्या. आणि समन्वय सगळ्यात महत्वाचं असं असतं की तुम्ही एखाद्या ठिकाणी उमेदवार जाहीर करून शांत बसून चालत नाही, तर समन्वय असला पाहिजे.